नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 7 मे. आज राज्यात वारे वाहतील. अधूनमधून वाऱ्याचा वेग कमी जास्त होत राहील. तसेच त्यापैकी कोकणात पुणे, सातारा, कोल्हापूर, लातूर या जिल्ह्यात वाऱ्याचा वेग जास्त राहील. साधारण ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. तसेच आज राज्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाशाचे राहील. तसेच आज राज्यात अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, नांदेड, लातूर, कोल्हापूर, बेळगाव तसेच कोकणात या दिलेल्या विभागात किंवा दिलेल्या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडासह, कोठे हलका ते मध्यम तर कोठे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. काही ठिकाणी पावसासोबत गारा पडण्याची शक्यता राहील. तसेच नाशिक, संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, मुंबई उपनगरात, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, जालना, बुलढाणा, जळगाव, धुळे, परभणी, हिंगोली, वर्धा, नागपूर, गडचिरोली या जिल्ह्याच्या काही ठिकाणी जर अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडाटासह कोठे हलका ते मध्यम तर कोठे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. काही ठिकाणी पावसासोबत गारा पडण्याची शक्यता राहील. तसेच बार्शी तालुक्यात काही ठिकाणी जर अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील. जर स्थानिक वातावरण तयार झाले नाही तर पावसाची शक्यता कमी राहील. तसेच मित्रांनो, विजा चमकत असताना आपण शेतात किंवा झाडाखाली थांबू नये. तसेच आपली जनावरे झाडाखाली बांधू नये, कारण या 2 ते 3 दिवसात विजा चमकण्याच्या प्रमाणात वाढ राहील. मित्रांनो, काल पूर्व विदर्भात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडला आहे. राज्याच्या इतर भागात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे पाहायस मिळाले. वातावरणातील बदलामुळे स्थानिक वातावरण तयार होऊ शकले नाही. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व इतरांना शेअर करा. धन्यवाद.